Hello students, my name is Mrs. D.A. Bhosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. ओके बाळांनो, आपण फर्स्ट टॉपिक डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट हा कंप्लीट केलेला आहे. आता आपण सेकंड टॉपिक जो बघणार आहे तो आहे रिलेशनल डेटा मॉडेल. टॉपिक नंबर 2 रिलेशनल डेटा मॉडेल. आपण रिलेशनल डेटा मॉडेल ही कन्सेप्ट आपण डेटा मॉडेलिंग मध्ये युनिट नंबर 1 मध्ये आपण कंप्लीट केलेली आहे. डेटा मॉडेलिंग आपण कशासाठी यूज करतो? डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी. तर आता ते रिलेशनल डेटा मॉडेल म्हणजेच काय? तो डेटा जो आहे तो इन द फॉर्म ऑफ रिलेशन मध्ये रिप्रेझेंट करायचं. तर रिलेशन म्हणजेच काय? तर टेबल. तो टेबल मध्ये कसा रिप्रेझेंट करायचा? आता आपल्याला हे 1 बाय 1 रिलेशनल डेटा मॉडेलच्या कन्सेप्ट बघायचे आहेत. कारण आता आपण डीबीएमएस ही कन्सेप्ट बघितली, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तसंच आता आपण आरडीबीएमएस ही कन्सेप्ट बघायची आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता आपण 6 पॉइंट्स कंप्लीट करणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट जो आहे फंडामेंटल्स ऑफ आरडीबीएमएस. आरडीबीएमएस चे फंडामेंटल म्हणजे काय, आरडीबीएमएस म्हणजे काय हे आपण शॉर्ट मध्ये बघणार आहोत. त्यानंतर डिफरन्स बिटवीन डीबीएमएस आणि आरडीबीएमएस. आरडीबीएमएस म्हणजेच रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डीबीएमएस म्हणजेच काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे? त्यानंतर आपण आता रिलेशनल चालू झालेलं आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर त्याच्यामध्ये रेकॉर्ड म्हणजे काय आणि टप्पल. रेकॉर्डलाच आपण टप्पल सुद्धा असं म्हणतो. डीबीएमएस मध्ये रेकॉर्ड असतं ना, त्यालाच आपण टप्पल पण असं म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तो फील्ड्स. फील्ड्स म्हणजे काय? त्यानंतर टेबल्स म्हणजे काय आणि डेटा टाइप्स म्हणजे काय? तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहोत. आता फर्स्ट पॉइंट आहे फंडामेंटल्स ऑफ आरडीबीएमएस. आरडीबीएमएस स्टँड्स फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. सगळ्यांना माहितच आहे. आर स्टँड्स फॉर रिलेशनल. रिलेशनल म्हणजेच काय? टेबल. आणि डीबीएमएस म्हणजेच काय? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये आपण जो डेटा रिप्रेझेंट करायचा आहे तो कशामध्ये रिप्रेझेंट करायचा आहे? टेबलमध्ये. तर आरडीबीएमएस इज अ ऍडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ डीबीएमएस. डीबीएमएस हे आधीचं सॉफ्टवेअर आहे जे डेटाबेससाठी आपण युज करत होतो, पण त्याच्यामध्ये जे न्यू व्हर्जन तयार केलं त्याचं नाव आहे आरडीबीएमएस. दॅट इज द रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजेच ऍडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ डीबीएमएस इज नोन ॲज आरडीबीएमएस. RDBMS is a database based on relational model developed by E.F. Codd. E.F. Codd हे सायंटिस्ट आहेत आणि तिने हे रिलेशनल डेटा मॉडेल जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. रिलेशनल डेटाबेस इज अ बेस्ड ऑन टेबल. कशावरती डिपेंड आहे? टेबलवरती. आणि हे कोण डेव्हलप केलेलं आहे? तर E.F. कॉडनी रिलेशनल डेटा मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. मी सांगितलेलं आहे तुम्हाला. अ टेबल म्हणजेच काय? तर अ टेबल कॅन बी डिफाइंड एज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजेच टेबलमध्येच काय असतात? वेगवेगळे रेकॉर्ड्स असतात. रोल नंबर 1 चा पूर्ण रेकॉर्ड असेल, रोल नंबर 2 चा असेल, त्याचं नेम असेल, ऍड्रेस असेल, पर्सेंटेज असेल, त्यानंतर 10वीचे मार्क्स असतील. इतके त्याचे आपण टेबलमध्ये डेटा स्टोअर करू शकतो. इन आरडीबीएमएस इच अँड एव्हरी कॉलम हॅज गॉट युनिक नेम. प्रत्येक कॉलमला काहीतरी युनिक नेम असतं. म्हणजे बघा, रोल नंबर आहे तर ते रोल नंबर परत आपण ते दुसऱ्या कॉलम मध्ये रोल नंबर म्हणून ऍड करू शकत नाही. तर त्याला नवीन काहीतरी नाव द्यायला पाहिजे. आपण परत त्याच कॉलमचं नाव दुसऱ्या कॉलमला देऊ शकत नाही. स्पेसिफिक फील्ड्स कॅन बी डेझिग्नेटेड ऍज अ कीज. कारण आपण रोल नंबरला जर प्रायमरी की अप्लाय केली तर सेम आपण त्याच दुसऱ्या कॉलमला नाव देऊन आपण अप्लाय करू शकत नाही. कारण युनिक असणार आहे. प्रायमरी की काय असणार आहे? युनिक असणार आहे. म्हणजे हे जे ऍडव्हान्स्ड व्हर्जन्स आहेत हे डीबीएमएस मध्ये नव्हते, तर कशामध्ये होते? आरडीबीएमएस मध्ये आहेत. म्हणजेच डीबीएमएस हे काय झालं? ऍडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ आरडीबीएमएस हे काय झालं? ऍडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ डीबीएमएस. आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात? तर आरडीबीएमएस हे कशावरती डिपेंड आहे? टेबलवरती. हे कोण डेव्हलप केलेलं आहे? E.F. कॉडने. आणि हे व्हर्जन जे न्यू व्हर्जन कुणाचं आहे? डीबीएमएसचं. ह्याचे आता मार्केटमध्ये बघा DB2, ओरॅकल आपण आता स्टडी करणार आहोत. हे आरडीबीएमएसचे सॉफ्टवेअर्स अवेलेबल
आहेत. DB2 हे सॉफ्टवेअर एक आहे, प्लस ओरॅकल 10G आता आहे, नंतर न्यू मार्केटमध्ये आले 11G, ओरॅकल 11G, त्यानंतर माय एसक्यूएल, त्यानंतर एसक्यूएल सर्व्हर. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे RDBMS चे आहेत. आणि DBMS चे बघा, DBMS चे फॉक्स प्रो, त्यानंतर डीबेस हे सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण टेबल थ्रू काय करू शकतो, डेटा स्टोअर करू शकतो. पण ह्याच्यामध्ये न्यू व्हर्जन तिने डेव्हलप केलेलं आहे, त्याचं नाव आहे RDBMS. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस बघताय, तुम्ही कधी केला का बघा, MS ऍक्सेस मध्ये सुद्धा आपण टेबलमध्ये डेटा स्टोअर करू शकतो. प्रॅक्टिकलला फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस म्हणजे MS ऍक्सेस वरतीच तुम्हाला आहे. बाळांनो सगळ्यांच्या लक्षात येते DBMS आणि RDBMS. आता नेक्स्ट पॉइंट आहे बघा, DBMS आणि RDBMS मध्ये डिफरन्स माहित असला पाहिजे. DBMS इज अ स्टँड्स फॉर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि RDBMS म्हणजेच काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. DBMS इज अ ओल्ड व्हर्जन ऑफ सॉफ्टवेअर, हे जुनं झालं, आणि RDBMS हे काय झालं, लेटेस्ट व्हर्जन ऑफ सॉफ्टवेअर फॉर हँडलिंग डेटाबेसेस. DBMS कॅन रिलेट वन टेबल टू अनदर. DBMS मध्ये आपण एक टेबल तयार करू शकतो, असं दुसरं टेबल तयार करू शकतो. आपण टेबलच तयार करू शकत होतो आणि त्या टेबलमध्ये डेटा आपण स्टोअर करू शकतो. पण RDBMS कॅन रिलेट वन डेटाबेसेस टू अनदर डेटाबेसेस. आता डेटाबेस म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ टेबल्स. आपण एकापेक्षा जास्त टेबल्स तयार करून एक डेटाबेस तयार करू शकतो. आणि तसंच एकापेक्षा जास्त 100 टेबल तयार केले आणि त्याचा डेटाबेस तयार केला म्हणजे हा वन डेटाबेस रिलेट कोणाला करतो, दुसऱ्या डेटाबेसला. म्हणजे RDBMS मध्ये काय कन्सेप्ट असते, डेटाबेस, आणि DBMS मध्ये काय असते, टेबल ओनली. त्याच्यामध्ये आपण टेबलमध्ये डेटा स्टोअर करू शकतो, डेटाबेस, आणि त्या टेबललाच आपण DBMS डेटाबेस असं म्हणू शकतो. पण RDBMS मध्ये एकापेक्षा जास्त ह्यूज टेबल्स क्रिएट करून त्याचा डेटाबेस तयार करू शकतो. एका डेटाबेसमध्ये आपण एकापेक्षा जास्त टेबल्स तयार करू शकतो. त्यानंतर डेटा सिक्युरिटी ही लो असते DBMS मध्ये, पण RDBMS मध्ये डेटा सिक्युरिटी ही काय असते, व्हेरी हाय असते ऍज कम्पेअर टू DBMS. कारण का, DBMS मध्ये की कन्सेप्ट नाही आहे, प्रायमरी की, त्यानंतर फॉरेन की, त्यानंतर कंपोजिट की, ह्या ज्या की कन्सेप्ट आहेत तुम्हाला पुढे शिकवणार आहे, तर त्या की कन्सेप्ट DBMS मध्ये नसतात. तर त्या की कन्सेप्ट RDBMS मध्ये आहे, जेणेकरून त्याच्यामधला जो डेटा आहे तो सिक्युअर होतो. तो डेटा कोणी हॅक करू शकत नाही. त्यामध्ये डेटा आपण स्टोअर इझिली करू शकतो, प्लस तो डेटा डुप्लिकेट असणार नाही. ही जी सिक्युरिटी आहे ही RDBMS मध्ये मेंटेन केलेली आहे, ही DBMS मध्ये मेंटेन केलेली नाही आहे. आलं बाळांनो लक्षात सगळ्यांच्या. त्यानंतर डेटा स्टोरेज कपॅसिटी ही लेस असते इन DBMS आणि डेटा स्टोरेज कपॅसिटी ही काय असते, हाय असते इन RDBMS. आता बाळांनो फर्स्ट जे दोन बघितले आपण डिफरन्सेस बघा, DBMS हे काय आहे, ओल्ड व्हर्जन, आणि RDBMS हे काय, लेटेस्ट व्हर्जन. त्यानंतर सेकंड काय आहे, DBMS कॅन रिलेट टू वन टेबल टू अनदर टेबल, आणि RDBMS कॅन रिलेट टू वन डेटाबेस टू अनदर डेटाबेस. त्यानंतर सिक्युरिटी इज लो इन DBMS आणि सिक्युरिटी इज हाय इन RDBMS, बरोबर. त्यानंतर स्टोरेज कपॅसिटी इज लेस इन DBMS आणि स्टोरेज कपॅसिटी इज हाय इन RDBMS. त्यानंतर आपण हे 4 पॉइंट्स झाल्यानंतर 5वा पॉइंट आपण एक्झाम्पल ऑफ DBMS देऊ शकतो. मग अशी पण मी सांगितलं DBMS चे एक्झाम्पल्स आहेत बघा, फॉक्स प्रो आहे, DBS आहे, MS ऍक्सेस आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍक्सेस आहे, हे जे डेटाबेसचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ RDBMS चे जे मार्केटमध्ये आता सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत ते ओरॅकल आहे. ओरॅकल मध्ये पण एडिशन्स आलेले आहेत, 10G आहे, 11G आहे, त्यानंतर DB2, त्यानंतर माय एसक्यूएल आणि SYBase. तुम्ही जेव्हा फायनल इयरला प्रोजेक्ट करशीला तेव्हा तुम्हाला डेटाबेस हा तयार करावा लागतो, कारण तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहात त्याचा डेटा कुठेतरी स्टोअर करायला पाहिजे ना. मग तो डेटा स्टोअर करून तुम्ही ऍक्च्युअल तुमच्या फ्रंट एंड सॉफ्टवेअरला तो ऍक्सेस करणार. मग बॅक एंडला तुम्हाला डेटाबेस यूज करायला पाहिजे. मग तो डेटाबेस जो आहे तो तुम्ही पहिला कशामध्ये तरी सॉफ्टवेअरमध्ये तयार करायला लागतो. जे तुम्ही ओरॅकल वापरता, आता जास्तीत जास्त सगळेजण माय एसक्यूएल वापरतात, तर हे एक्झाम्पल्स आहेत RDBMS आणि हे रिसेंट व्हर्जन्स आहेत. बाळांनो सगळ्यांच्या लक्षात आलं DBMS म्हणजे काय आणि RDBMS म्हणजे काय आणि त्याचा डिफरन्स. आता नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघणार आहोत. तर RDBMS मध्ये रेकॉर्ड म्हणजे काय, सगळ्यांना माहितच आहे. टेबल असतात आणि टेबलमध्ये कॉलम्स आणि
रोज असतात. कॉलम्स मध्ये काय असतात, रोल नंबर, नेम, ऍड्रेस, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, हे कॉलम झाले. आणि त्या कॉलमच्या नेमला अनुसरून आपण डेटा ऍड करतो. आता फॉर एक्झाम्पल रोल नंबर 1चं नेम आहे, अक्षय. त्यानंतर त्याचा पर्सेंटेज आहे 78. त्यानंतर त्याचे 10th पर्सेंटेज आहे 68. त्यानंतर ऍड्रेस आहे कोल्हापूर. हा जो रेकॉर्ड झाला त्याला म्हणायचं रेकॉर्ड. म्हणजे अ रेकॉर्ड इज ऑल्सो कॉल्ड एज रो ऑफ डेटा. म्हणजे रोल नंबर 1ची पूर्ण ऍड्रेस पर्यंत सगळा डेटा झाला, त्या रोला काय म्हणायचं, रेकॉर्ड म्हणायचं. आणि तो कशामध्ये असतो, होरिझॉन्टल मध्ये. आणि कॉलम्स कसे असतात, व्हर्टिकल मध्ये. रेकॉर्ड इज अ होरिझॉन्टल एंटिटी इन अ टेबल. सगळ्यांना कळालं असेल रेकॉर्ड म्हणजेच काय. आणि आरडीबीएमएस मध्ये त्यालाच आपण टप्पल सुद्धा असं म्हणतो. त्यानंतर फील्ड्स किंवा त्याला आपण काय म्हणायचे, ऍट्रिब्यूट्स म्हणजेच काय आपण सांगितलं, ऍट्रिब्यूट्स इज नथिंग बट अ प्रॉपर्टीज ऑफ एंटिटीज. म्हणजेच काय, सेट ऑफ रेकॉर्ड्स. जे काही रेकॉर्ड्स आहेत बघा, म्हणजे रोल नंबर 1 म्हणजे एंटिटीज म्हणजेच काय. आता रोल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे काय झालं, रोल नंबर झालं. त्या रोल नंबरचा आपण 1ला रोल नंबरच कधी म्हणतो, जेव्हा त्याला काहीतरी नेम देतो, कॉलम नेम. मग त्या कॉलमचं नेम जे आहे त्यालाच आपण ते इंडिकेट जे करण्यासाठी आपण जी प्रॉपर्टीज करतो त्याला म्हणायचं ऍट्रिब्यूट्स किंवा फील्ड्स. म्हणजेच एव्हरी टेबल इज ब्रोकन इनटू स्मॉलर एंटिटीज कॉल्ड दी फील्ड्स म्हटलं की लक्षात ठेवायचं, फील्डलाच काय म्हणायचं, ऍट्रिब्यूट्स. अ फील्ड इज अ कॉलम इन अ टेबल. त्याला काय म्हणायचं, कॉलम इन अ table that is designed to maintain specific information about every record in the table. म्हणजे प्रत्येक रेकॉर्डचं. आता नेम, मी काय म्हटलं, विशाल हे काय आहे, नेम आहे. हे इंडिकेट कधी करते, त्याच्या कॉलमला आपण काहीतरी नेम देतो, नेम ऑफ अ स्टुडंट. मग तेव्हा आपण लक्षात येतं विशाल हे नेम आहे त्या स्टुडंटचं. आलं का लक्षात. मग त्याला काय म्हणायचं, फील्ड्स किंवा ऍट्रिब्यूट्स. लक्षात येते बाळांनो सगळ्यांच्या. ऍट्रिब्यूट म्हणजेच काय, नथिंग बट अ प्रॉपर्टीज ऑफ एंटिटीज. आणि स्मॉलर एंटिटी मध्येच टेबल ब्रोकन केलेलं असतो, त्यालाच म्हटलेलं आहे फील्ड. एकूण एकच ना. तर बाळांनो इथं क्वेश्चन विचारतात, राईट द डेफिनेशन ऑफ रेकॉर्ड किंवा राईट द डेफिनेशन ऑफ टप्पल आणि फील्ड. मग इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. टप्पल म्हणजेच काय, रेकॉर्ड. आणि फील्ड्स म्हणजेच काय, ऍट्रिब्यूट्स. बाळांनो इथं तुम्हाला ह्यावरती 2-2 मार्कचे डेफिनेशन विचारतात, तेव्हा तुम्ही हे व्यवस्थित करून ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा टेबल ड्रॉ करू शकता आणि त्या टेबलमध्ये बघा रोल नंबर, नेम आणि ऍड्रेस हे 3 कॉलम्स ऍड करायचे आणि 4 एंट्रीज ऍड करायच्या. रोल नंबर 1 2 3 4, नेम द्यायचे 4 आणि त्याचा ऍड्रेस द्यायचा. तेव्हा तुम्ही तिथे इंडिकेट करू शकता जे रोल नंबर आहे ते काय झालं, ऍट्रिब्यूट झालं किंवा त्याला काय म्हणायचं, फील्ड झालं. त्यानंतर तुम्ही इलिप्स मध्ये असं ड्रॉ करू शकता. रेकॉर्ड म्हणजेच काय, रोल नंबर पासून ऍड्रेस पर्यंत रोल नंबर 1चं जे आहे तर पूर्ण इलिप्स ड्रॉ करायचं आणि त्याला काय म्हणायचं, रेकॉर्ड. म्हणजे तो तुमचा काय झाला, फर्स्ट रेकॉर्ड. तुम्ही असं पण एखादं एक्झाम्पल देऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकता एक्झाम मध्ये. उलट एक्स्ट्रा तुम्हाला मार्क्स मिळतील, कारण तुम्ही 1 मार्काचं जर डेफिनेशन लिहायचं 2 मार्काला क्वेश्चन असेल तर त्या डायग्रामवरून त्या एक्झामिनरच्या लक्षात येतं की हे जो आहे ह्याला व्यवस्थित ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. त्यामुळे तुम्ही एक टेबल ड्रॉ करून त्या टेबलवरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता. बाळांनो त्यानंतर टेबल म्हणजे काय, मी डेटा टाइप्स हे लास्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे. टेबल म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोज आणि कॉलम्स. तेव्हा रोज आणि कॉलम्स एकत्र तयार केले की काय तयार होतात, टेबल. मग तसंच इन रिलेशनल डेटाबेस मॉडेल अ टेबल इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑर्गनाइज्ड इन टर्म्स ऑफ रोज अँड कॉलम्स. साधं सिंपल जरी लिहिलं तरी चालतं. इन रिलेशनल डेटाबेस मॉडेल टेबल इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. टेबल इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डेटा स्टोरेज. टेबलमध्ये आपण इझिली डेटा स्टोअर करू शकतो म्हणून त्याला सिम्पलेस्ट फॉर्म आपण असं म्हणू शकतो. त्यानंतरची टेबल कन्सेप्ट सगळ्यांना माहित असेल. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे डेटा टाइप्स. डेटा टाइप म्हणजे काय, तुम्ही सी मध्ये बघा डेटा टाइप्स कन्सेप्ट क्लिअर केलेली ना. डेटा टाइप म्हणजेच काय, जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये कोणत्या डेटा स्टोअर केलेला आहे. म्हणजे बघा इंटिजर ए
ए म्हटलं, ए हा काय झाला व्हेरिएबल, आणि ए मध्ये आपण इंटिजर नंबर स्टोअर करणार आहोत. इंटिजर म्हणजेच नंबर, बरोबर. म्हणजे ए मध्ये आपण रेग्युलर आपले नंबर येणार आहेत, हे आपल्याला लगेच कळतं. तसंच रिलेशनल डेटाबेसमध्ये आपण जो डेटा स्टोअर करणार आहोत, म्हणजे बघा मी रोल नंबर हा कॉलम ऍड केलेला आहे, त्या रोल नंबर मध्ये मी नेमच एंटर केलं. रोल नंबर मी एंटर करायला पाहिजे ना. रोल नंबर म्हटल्यानंतर 1 2 3 4 5 असे डिजिट्स यायला पाहिजेत, रोल नंबर्स यायला पाहिजेत, बरोबर. पण मी त्या रोल नंबरच्या कॉलम मध्ये नेम एंटर केलं, नेम विशाल, त्यानंतर अक्षय, असे वेगवेगळे नेम्स ऍड केले, आणि वरती नाव आहे कॉलमला रोल नंबर. म्हणजे रोल नंबर हे नेम विशाल असणार आहे का, म्हणजे त्या रोल नंबर मध्ये आपण रॉंग डेटा एंटर करणार. मग त्याच रोल नंबर ह्या कॉलमला आपण डेटा टाईप मेन्शन करायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त नंबर्सच असणार, तर त्याला म्हणायचं डेटा टाईप्स. मग ते सुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिकल आपल्याला असेल तेव्हा त्याला तुम्हाला कळेल की ते डेटा टाईप कसा मेन्शन करायचा, कसा रोल नंबर मध्ये फक्त नंबरच असणार आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नंबरच फक्त एंटर करायचे. आता नेम आहे, नेम मध्ये मी फक्त आपले अल्फाबेट्स असणार आहेत, त्याच्यामध्ये नंबर नसणार आहेत, मग त्याला डेटा टाईप मेन्शन करायला पाहिजे. तो कशा पद्धतीने करायचा, त्याला म्हणायचं डेटा टाईप्स. तर डेटा टाईप्स डिफाईन्स वेदर द कॉलम मध्ये ऑर व्हेरिएबल कंटेन्स नंबर आहे की अल्फाबेट आहे की बुलियन व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स आहेत की वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, तर त्याचा जो डेटा टाईप मेन्शन करायचा, म्हणजे त्या कॉलम मध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर होणार आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण डेटा टाईप मेन्शन करणं गरजेचं आहे. तर आरडीबीएमएस मध्ये सुद्धा वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत, आपण प्रॅक्टिकलच्या वेळी बघणार आहोत. बाळांनो, इथं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट हे जे पॉइंट्स आहेत आता कव्हर केलेले ते तुमच्या लक्षात आले असतील. तर आरडीबीएमएस म्हणजे काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. रिलेशन म्हणजेच काय, टेबल, इतकं तरी लक्षात ठेवा. टेबल म्हणजेच काय, रोज आणि कॉलमचं. तर ह्या जे डिफरन्स बिटवीन डीबीएमएस आणि आरडीबीएमएस, त्यानंतर रेकॉर्ड म्हणजे काय, फील्ड आणि फील्ड्स, टेबल्स अँड डेटा टाईप्स, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. त्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज विचारा. थँक्यू. आता इथं सेकंड युनिट वरती कंप्लीट झालेली आहे. ह्याचे जे क्विज आणि असाइनमेंट्स दिलेले आहेत ते ड्यू डेट नुसार सॉल्व्ह करा, आणि कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर बाळांनो कॉल करून विचारू शकता. थँक्यू.